हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जर तुम्हाला असे लुक क्रिएट करायचे असतील आणि ज्यांना मेकअप येतच नाही आणि त्यांना असे रेडी व्हायचे आहेत, हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. सो सगळ्यात आधी फेस वॉश करून घ्या आणि कोणत्याही प्रकारचा एक टोनर आपल्या फेसवरती अप्लाय करून घ्या. नंतर एखादं मॉइश्चरायझर लावून घ्या. तर सध्या समर सीझन असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त स्वेटिंग होतं, त्यामुळे मी ते वॉटर बेस्ड असे मॉइश्चरायझर यूज करत आहे. तुम्ही वॉटर बेस्ड यूज करा. त्यानंतर प्रायमर लावून घेत आहे. इथे मी जिथे पोर्स असतात तिथे प्रायमर अप्लाय करून घ्यायचं आहे. प्रायमर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जिथे पोर्स असतात, जेणेकरून पोर ब्लर होतात. आता मी इथे करेक्शन करून घेत आहे. माझे अंडर आयज थोडे डार्क आहेत, त्यामुळे मी थोडे इथे करेक्शनची मला गरज आहे माझ्या स्किनवरती. सो मी या ठिकाणी थोडं करेक्शन करून घेते आणि जिथे जिथे आपल्याला आपल्या फेसवरती करेक्शनची गरज वाटते तिथे ते हलकं करेक्शन करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मला जिथे जिथे माझ्या फेसवरती ज़रूरत वाटत आहे तिथे तिथे मी थोडं करेक्शन करून घेत आहे. नंतर मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ते ब्लेंड करून घेत आहे. ब्युटी ब्लेंडर हा जास्त वेटही ठेवायचा नाही आहे आणि जास्त ड्रायही नाही ठेवायचा. आपल्याला डॅम ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. आणि डॅम ब्युटी ब्लेंडर का यूज करायचं आहे ते तुम्हाला माझ्या अशा व्हिडिओजमधून नक्की शिकायला भेटेल. सो स्टे ट्यून गाईज. सो आता मी इथे माझ्या आयलिड्सवरती कन्सिलर अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्यालाही ब्युटी ब्लेंडरचा यूज करून चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेतलेला आहे. इथे तुम्हाला खूप फास्ट दिसत असेल, पण व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे ते जरा स्पीड जास्त दिसत आहे, पण अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे फाउंडेशन लावत आहे. जास्त लेअरिंग नाही करायचं आहे, खूप सिम्पल साधा सोबर मेकअप करायचा आहे. आणि आपल्याला जास्त वेळ नसतो, त्यामुळे आपण नॉर्मली असा मेकअप करून आपल्या कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शनसाठी जाऊ शकतो. सो ज्यांना मेकअप येत नाही ते अशा प्रकारे मेकअप करून जाऊ शकतात. सो आता मी फाउंडेशन परफेक्टली ब्लेंड करून घेतलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित. सो तुम्ही पाहू शकता व्यवस्थित झालेलं आहे. कानाला आणि गळ्यालासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपण काय करू, नाहीतर मग आपले कान आणि गळा हा थोडासा ब्लॅक असा दिसतो आणि चेहऱ्याचा टोन वेगळा दिसत असतो आणि गळ्याचा टोन हा वेगळाच दिसत असतो. सो दोन्ही ठिकाणी व्यवस्थित लावायचं. त्यानंतर आयब्रोज चांगल्या प्रकारे डिफाईन करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मी आयब्रो डिफाईन करून घेत आहे. ह्या झाल्यानंतर मी ही सुद्धा आयब्रो डिफाईन करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ब्लेंड करून व्यवस्थित डिफाईन करायचे आहे, जेणेकरून आपले आयब्रोज थोडे शार्प दिसतील. आणि जिथे जिथे जरूरत आहे तिथेच करायचं, नाहीतरी उगाचच ते डार्क असं करून खूप असं डार्क असं दाखवायचं नाही आहे. जितकी जरूरत असेल तितकंच लावायचं आहे. आता मी इथे माझ्या फेसला कॉन्टोर करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता जिथे आपल्याला आपल्या फेसला एक थोडासा शार्पनेस द्यायची गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टोर करून घ्यायचं आहे. सो आता मला थोडासा फेस असा शार्प दाखवायचा आहे, सो मी अशा प्रकारे करते. आणि मला माझं नोजसुद्धा थोडं शार्प दाखवायचं आहे. सो तुम्ही पण अशा प्रकारे कॉन्टोर करू शकता. अजूनही खूप साऱ्या ट्रिक्स आणि टेक्निक आहेत ज्या वापरून आपण करू शकतो, त्या तुम्हाला नक्की शिकायला भेटतील. पण तुम्हाला पुढचे व्हिडिओज नक्की बघा माझे गाईज. सो स्टे ट्यून गाईज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून द्या, जेणेकरून माझे असेच व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस नाही होणार. आणि असे सोपे सोपे टेक्निक्स आणि ट्रिक्स जे असतात ते तुम्ही मिस नाही करणार, तुम्हाला सगळं समजून जाईल. सो आता तुम्ही पाहू शकता मी ते कॉन्टोरिंग केलेलं म्हणजे कॉन्टोरिंग जे केलं होतं त्याला थोडं हलकं ब्लेंड करून घेतलं आहे. मी ते पावडर सेटिंग करून घेत आहे. पावडर सेटिंग करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपला बेस म्हणजे हे जे करून घेतलं ना तर आपला बेस हलणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळीकडे सेटिंग पावडर लावून घ्यायची आहे. हे फिंगर पफ म्हणतात ह्याला. याच्या साह्याने व्यवस्थित सगळीकडे लागतो. आणि जिथे जिथे म्हणजे छोट्या छोट्या कोणामध्ये आपल्या फेस काय एकसारखा सरफेस नाही आहे ना, तर मग तिथे छोट्या छोट्या ठिकाणीसुद्धा ते फिंगर पफ जो आहे तो व्यवस्थित पोहोचतो. सो मी आता एक लाईट शेड घेतलेला आहे आणि आय शॅडो लावत आहे. एकदम लाईट शेड घेतलेला आहे, त्याच्यावरती मी पिंक शेडने मर्ज करत आहे. तो थोडासा ब्लेंड करून घेतलेला आहे आणि मी शिमर लावलेला आहे. जास्त काही डोकं लावायची गरज नाही आहे याच्यामध्ये. अगदी सिम्पल लुक आहे हा. आणि हा तुम्ही साडी घालणार जरी असाल तरीसुद्धा हा जातो.
म्हणजे हा लुक होऊन जातो साडीवरतीसुद्धा. सो मला इथे आयलायनर लावायचा नव्हता, सो मी एक ब्लॅक कलरचा आयशॅडो घेऊन त्यालाच थोडं मर्ज करत आहे, स्मज करून घेते. थोडासा, जास्त नाही पण थोडासा स्मोकी असा करते आहे, पण जास्त नाही की कोणी करू शकेल असं आहे, तुम्ही बघता. आणि मग मी इथे ब्लश लावून घेत आहे. ब्लशसुद्धा जास्त नाही लावायचा आहे, जितकं आपल्याला गरज आहे तितकंच लावा. अगर एकदम जास्त असं लावू नका, थोडासा वाटत असेल ना तितकाच लावा. नंतर जर वाटलं तर हलका ॲड करू शकता, पण एकदम जर लागलं तर तुम्ही कमी नाही करू शकत त्याला. आणि गडबडीच्या वेळेला शक्यतो जास्त लागण्याची शक्यता असते, सो थोडा कमीच लावा. नंतर मी इथे लिप लायनर लावून घेत आहे. कोणती एखादी डार्क शेडची लिप लायनर तुमच्याकडे असायला हवी, ती तुम्ही लावून घ्या. लिप लायनिंग करून घेतलं तर लिपचे जे फीचर्स असतात ते शार्प होतात, आणि मग तुम्हाला लिपस्टिक लावली तर ती मग व्यवस्थित तुमचे लिप्सचे जे शेप आहे तो व्यवस्थित डिफाईन झालेला असतो. मग तुमचे लिप्स जर असे खूपसे असे अट्रॅक्टिव्ह दिसतात, म्हणजे चांगले दिसतात. आणि हा जो शेड आहे तो मी मिक्स अँड मॅच करून लावलेला आहे, जो मी क्रिएट केलेला आहे माझ्या लिपस्टिक पॅलेटमधून. सो तो मी कसा केला हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच भेटेल बघायला. आता मी ते दाखवत राहिले तर मग हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. सो मी इथे आता मस्कारा लावून घेत आहे. थोडी मी बोलण्यात अडखळत आहे, कारण मी याच्या आधी कधी असे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत, आणि आता बोलताना थोडंसं मला होतं थोडं अडखळायला, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या गाईज. सो मी आता इथे काजळ लावत आहे. काजळी एक स्ट्रोक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आणि मी आता इथे हायलायटर लावत आहे. हायलायटर ते क्रीम बेस्ड हायलायटर असल्यामुळे ना, म्हणजे असं ना ते असं काय म्हणतात ते आपल्या फिंगरने व्यवस्थित लागलं जातं. सो मी फिंगरनेच लावते, ब्रशने नाही लावलं जात ते व्यवस्थित. सो मी त्यानेच लावत आहे. आणि नंतर मी एक फिक्सर स्प्रे केलेला आहे आणि हवा घेतलेली आहे, जेणेकरून व्यवस्थित सेट होतं. आणि आता तुम्ही बघू शकता ॲक्सेसरीज जेव्हा आपण घालतो ना, जसं की कानातले किंवा काही ज्वेलरीज वगैरे एक्स्ट्रा काही ॲड करतो, तर आपला हा लुक अजून उठून दिसत असतो. सो आता मी हेअरस्टाईल अशी जास्त काही करणार नाही आहे, मला केस मोकळेच सोडायचे आहेत. सो एकतर मी असे सोडेल, नाही तर मग मी हाफ बांधून हाफ सोडेल. सो गाईज थोडं आता जरा असा बरा दिसतो आहे माझा लुक, तुम्हालाही आवडत असेल हा लुक. आता मला ना माझ्या इथे ब्लश थोडा कमी वाटत आहे, सो मी आत्ता ॲड करत आहे तो हलकासं, म्हणजे काय म्हणतात टचअप देत आहे मी त्याला. आता हा लुक व्यवस्थित दिसत आहे गाईज, तुम्ही पण बघू शकता. आता जरा असं ब्लश ॲड केल्यानंतर आणि थोडंसं छानच वाटत आहे हा लुक. सो मी हाफ केस बांधलेले आहेत आणि हाफ सोडलेले आहे, आणि बिंदी ॲड केलेली आहे, तर हा कम्प्लिटली लुक खूप छान दिसत आहे. सो गाईज तुम्हाला हा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.